जवळपास या ठिकाणी या 12 जिल्ह्यातील 52 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जून आणि जुलै महिन्याचे 3000 रुपये डीबीटीच्या माध्यमातून काल बँकेच्या खात्यावरती पडलेले आहेत। परंतु अशा पण काही लाडक्या बहिणी आहेत त्यांना काल सोमवारी पैशांचं वितरण बँकेच्या खात्यावरती झालेलंच नव्हतं, म्हणून त्या शिल्लक राहिलेल्या लाडक्या बहिणींना आज मंगळवारी 7 जुलै रोजी राहिलेल्या लाडक्या बहिणींना 3000 रुपये परत एकदा मिळायला सुरुवात झाली आहे। पहिला मेसेज जून महिन्याचा 1500 रुपयांचा आणि जुलै महिन्याचा तुम्हाला 1500 रुपयांचा दुसरा मेसेज, असं 2 मेसेज लाडक्या बहिणींनो तुमच्या बँकेच्या खात्यावरती आल्याचं तुमच्या मोबाईलवरती आज पाहायला मिळणार आहे। स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय आज तुम्हाला कसल्याही परिस्थितीमध्ये आज मंगळवारी 7 जुलै रोजी पैशांचं वितरण या ठिकाणी जमा करण्याचे आदेश बँकेच्या खातेदारांना या ठिकाणी आता देण्यात आले आहेत। सर्व बँकेच्या अधिकाऱ्यांनी खटाखट सकाळी 10 वाजल्यापासूनच हे पैसे जमा करायला सुरुवात केली आहे। बघा या ठिकाणी महत्त्वाच्या 4 जिल्ह्यांचा पहिला टप्पा वाटप करून पार पडलेला आहे। उरलेले जे महत्त्वाचे 12 जिल्हे आहेत तर त्या जिल्ह्यामध्ये आता पैशांचं वितरण डीबीटीच्या माध्यमातून सरकारने जमा करायला या ठिकाणी सुरुवात केली आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला तुम्ही असाल आणि मागचा जर तुम्ही एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता जर घेतलेल्या महिला असाल तर आज मंगळवार 7 जुलै रोजी आता तुम्ही जून आणि जुलै या 2 महिन्यांचा 3000 रुपयांचा लाभ घेण्यासाठी सज्ज राहायचा आहे। सरकारच्या माध्यमातून आता परवा दिवशी GR काढण्यात आला होता, ज्यामध्ये सोमवारी 6 जुलै आणि मंगळवारी 7 जुलै असं 2 दिवस या ठिकाणी निवडण्यात आले होते आणि तशा प्रकारे महिलांना पैशांचं वितरण डीबीटीच्या माध्यमातून जमा व्हायला सुरुवात या ठिकाणी आता झालेली आहे। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला आनंदाने नाचू लागल्या आहेत, कारण तब्बल 2 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर त्यांना जून आणि जुलै महिन्याचा हप्ता थेट बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी आता जमा होऊ लागला आहे। तुम्हाला कदाचित या ठिकाणी खरं वाटत नसेल, परंतु महिलांना मेसेज येऊ लागलेत। आम्हाला अनेक महिलांनी फोन करून मेसेजद्वारे कळवलं आहे की आत्ताच आम्हाला जून आणि जुलै महिन्याचा 3000 रुपयांचा लाभ थेट आमच्या बँकेच्या खात्यावरती जमा झाला, असं या ठिकाणी महिला बोलू लागलेत। त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी तुम्ही महिला असाल आणि आतापर्यंत तुम्ही एप्रिल ते मे महिन्यापर्यंत हप्ते या ठिकाणी घेतलेल्या महिला असाल तर जून आणि जुलै महिन्याचा हप्ता घेण्यासाठी तुम्ही आज तयार राहायचं आहे, कारण सरकारच्या माध्यमातून 2 दिवस वाटपाचे निवडण्यात आले होते। काल आम्ही ज्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण आता होणार आहे सांगितलं होतं त्यांना काल पैशांचं वितरण जोरदार बँकेच्या खात्यावरती आता झालेलं आहे। ज्यांना काल पैशांचं वितरण झालं नाही त्यांनी आज या ठिकाणी तयार राहायचं आहे। आपल्या मोबाईलवरती पुढच्या 20 मिनिटाच्या आतमध्ये कधी पण मेसेज तुम्हाला आल्याचं पाहायला या ठिकाणी मिळू शकतं। त्याचं कारण म्हणजे सरकारने तिकडून डीबीटीचं बटन दाबलेलं आहे आणि डीबीटीचं बटन ज्यावेळी तिकडून दाबलेलं असतं त्यावेळी पुढच्या 20 मिनिटाच्या आतमध्ये महिलांच्या खात्यावरती हे या ठिकाणी पैसे जमा होत असतात। तशा प्रकारे या ठिकाणी मागच्या एप्रिलचा मे महिन्याचा हप्ता डीबीटीचं बटन दाबल्यानंतर 20 मिनिटाच्या आत जमा झालेला मागच्या वेळी पण होता आणि तशाच प्रकारे जून आणि जुलै या 2 महिन्यांसाठी डीबीटीचं बटन दाबण्यात आले आणि महिलांना इकडे खटाखट मेसेज सुद्धा यायला या ठिकाणी आता सुरुवात झाली आहे। चला तर मग आता पटकन आपण काय करूया, जिल्ह्यांची यादी पाहूया की कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आता पैसे वाटपाचं शिल्लक राहिलं आहे, त्यांना वाटपाचं या ठिकाणी बाकी ठेवलं होतं, त्यांना पैशांचं वितरण डीबीटीच्या माध्यमातून थेट बँकेच्या खात्यावरती सोडण्याचे आदेश बँकेच्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी आता देण्यात आले आहेत। लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांचा मंगळवार या ठिकाणी गोड झाला आहे। महिलांना विश्वास देखील पटना झाला आहे की तब्बल 2 महिन्यांची आता रक्कम म्हणजे 3000 रुपये थेट बँकेच्या खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून या ठिकाणी आता जमा होऊ लागले आहेत। तर बघा कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये जमा होऊ लागलेत याची तर माहिती तुम्हाला लगेच सांगणारच आहे, परंतु हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी आता समोर आलाय। तुम्हाला एप्रिल ते मे महिन्यापर्यंत हप्ते सरसकट सर्वांना या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सोडण्यात आले होते, परंतु त्यानंतर या ठिकाणी सरकारला असं समजलं की ज्या बहिणी या नियमामध्ये बसत नाहीत, ज्या लाडक्या बहिणीच्या या ठिकाणी योजनेमध्ये पात्र नाहीत, त्या पात्र नसताना सुद्धा जवळपास या ठिकाणी 33 लाख लाडक्या बहिणी आता हप्ता घेऊ लागले आहेत आणि त्यामुळे सरकारला जवळपास आतापर्यंत 10 ते 12 हजार कोटी रुपयांचा बुरदुंड लागलाय। त्यामुळे सरकारने आता सर्व बँकेच्या अधिकाऱ्यांना व महिला व बाल विकास खात्याच्या अधिकाऱ्यांना
तपासणीचे आदेश या ठिकाणी मागच्या 15 दिवसांच्या पाठीमागे देण्यात आले होते आणि त्यामुळेच तुम्हाला जून आणि जुलै महिन्याचा हप्ता येण्यासाठी लेट झाला होता, हे तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे। यामध्ये सर्व महिलांची या ठिकाणी तुम्ही जो अर्ज भरलेला आहे, ज्या अर्जाला तुम्ही सर्व कागदपत्रे या ठिकाणी जोडलेले आहेत, तर ते 5 कागदपत्रांची छाननी केलेली आहे, म्हणजे चौकशी केल्या, तपासणी केल्या आणि यामधून 33 लाख लाडक्या बहिणी अपात्र केल्याची माहिती समोर आली आहे। म्हणजे या 33 लाख लाडक्या बहिणींना आता तुम्हाला एप्रिल मेचा हप्ता मिळाला, परंतु जून जुलैचा हप्ता मात्र या ठिकाणी येण्यासाठी प्रॉब्लेम असणार आहे, असं स्पष्टपणे आता सांगण्यात आलं आहे। आता तुम्ही म्हणाल की मागचा हप्ता तर मिळाला, मग आता जून जुलैचा हप्ता या ठिकाणी का मिळणार नाही आहे? तर त्याची महत्त्वाची 4 कारणे सुद्धा आता समोर आली आहेत। सरकार काय म्हणतंय, आम्ही योजना कोणासाठी काढल्या, तर गोरगरीब आणि गरजू महिलांसाठी काढल्या, परंतु गोरगरीब आणि गरजू महिला सोडून इतर महिला हप्ता घेऊ लागलेत, जे पात्र नसताना सुद्धा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून महिन्याच्या महिन्याला पैसे या ठिकाणी घेऊ लागले आहेत आणि त्यामुळे त्यांना अपात्र करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून चौकशीची मोहीम या ठिकाणी राबवली होती। एक समिती स्थापन करण्यात आली होती आणि त्या समितीमध्ये या ठिकाणी विविध महिला व बालविकास खात्याचे अधिकारी, अंगणवाडी काही सेविका हुशार होत्या आणि त्यांच्या माध्यमातून सर्व तुमच्या कागदपत्रांची आता चौकशी या ठिकाणी करण्यात आल्या आणि यामध्ये जवळपास 33 लाख लाडक्या बहिणी आता बाहेर काढण्यात आलेत। बघा, तुम्हाला पण आठवत असेल, मागचा एप्रिलचा मे महिन्याचा हप्ता, मागचे जे हप्ते होते, तर ते अनेक महिलांना, तुमच्या शेजारच्या पाहुण्यांना, या ठिकाणी तुमची काकू असेल, मावशी असेल, अनेकांना पैसे यायचे बंद झालेत, तुम्हाला पण चांगलंच माहिती आहे। मग आता हा जून आणि जुलै महिन्याचा हप्ता आज मंगळवारी 7 जुलै रोजी जमा तर करण्यात येणार आहे, परंतु नेमकं कोणकोणत्या महिलांना जमा करण्यात येणार आहे, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये जमा करण्यात येणार आहे, कोणाला बाहेर काढण्यात आले, कोणत्या 5 कागदपत्रांची अर्जासोबत तुम्ही ज्या जोडलाय त्यांची त्या ठिकाणी चौकशी होणार आहे, छाननी होणार आहे, ही सर्व माहिती तुम्हाला पुढच्या 2 मिनिटांच्या आतमध्ये समजावून सांगतो। आता बघा लाडक्या बहिणींनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तुमच्या या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या अर्जाला जी काही कागदपत्र जोडलेत, जसं की उत्पन्नाचा दाखला जोडलाय, त्यानंतर पिवळे व केशरी रेशन कार्डात झेरॉक्स जोडलंय, तुमचं आधार कार्डाचं झेरॉक्स जोडलंय, पॅन कार्डचं झेरॉक्स जोडलंय, तर या सर्व कागदपत्रांची चौकशी करण्यात आल्या आणि यामधून 33 लाख लाडक्या बहिणी या ठिकाणी अपात्र करण्यात आल्याची माहिती आता समोर आली आहे। मग लाडक्या बहिणींना भीती लागल्या की या 33 लाख लाडक्या बहिणीमध्ये आमचा नंबर लागतोय की काय आणि आम्हाला बाहेर काढतायत की काय, ही सर्व भीती आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना या ठिकाणी आता मनामध्ये बसली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आता तुम्ही इथून पुढे लक्ष द्यायचं आहे। तुम्हाला जर अपात्र केलं तर पात्र कसं व्हायचं आणि जून जुलैचा हप्ता तातडीने कसा मिळवायचा, हे सुद्धा आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता सांगणार आहे। लक्षात ठेवा, काल सोमवार होता, आज मंगळवार आहे, 2 दिवस वाटपाचे या ठिकाणी निवडण्यात आले होते, त्यापैकी काल 52 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जून जुलैचा हप्ता गेलेला आहे। तुम्हाला अजून पण मिळाला नसेल तर नक्कीच तुम्हाला आज या ठिकाणी नंबर तुमच्या या ठिकाणी आता जिल्ह्याला लागणार आहे। त्यामुळे आज जर पैशांचं वितरण झालं नाही तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून वगळण्यात आलंय, असं तुम्ही स्पष्टपणे समजू शकता। सरकारच्या माध्यमातून आता वाटपाचे 3 टायमिंग निवडण्यात आलेत, सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत पहिल्या टप्प्यातील जवळपास 5 जिल्ह्यांमध्ये पैसे येतील, त्यानंतर संध्याकाळी बरोबर या ठिकाणी 3 ते संध्याकाळी बरोबर 8 वाजेपर्यंत दुसऱ्या टप्प्यातील 5 जिल्ह्यांमध्ये पैसे येतील आणि त्यानंतर शेवटचा टप्पा संध्याकाळी 8 ते रात्री 2 वाजेपर्यंत। आजच्या आज मंगळवारी पैशांचं वितरण शिल्लक राहिलेल्या लाडक्या बहिणींना जमा करण्याचे थेट आदेश या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून देण्यात आल्याने महिलांना खटाखट मेसेज या ठिकाणी येत असल्याचं पाहायला मिळतंय। तुम्हाला सुद्धा या ठिकाणी पुढच्या 10 ते 15 मिनिटांमध्ये नक्कीच तुमच्या मोबाईलवरती जशा प्रकारे मागच्या वेळी तुम्हाला एप्रिल आणि या ठिकाणी मे महिन्याचा मेसेज आला, तशाच प्रकारे जून आणि जुलै महिन्याचा मेसेज तुमच्या मोबाईलवरती या ठिकाणी लाडक्या बहिणींनो तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्यामुळे पुढचे फक्त आणि फक्त तुम्ही 10 मिनिटे या ठिकाणी आता मोबाईल हातात धरून बसायचा आहे, कारण कधी पण तुम्हाला मोबाईल या ठिकाणी मेसेज येऊ शकतो, कारण डीबीटीचं बटन तिकडून दाबण्यात आलं आहे। ज्यावेळी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून बटन दाबण्यात येतं त्यावेळी हमखास महिलांच्या खात्यावरती या ठिकाणी पैशांचं वितरण डीबीटीच्या माध्यमातून आता जमा होत असतं। त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनो, आता सर्वात पहिल्यांदा आपण हे पाहूया की कोणत्या कागदपत्रांची या ठिकाणी तपासणी होणार आहे आणि यामधून तुम्हाला अपात्र केलंय का आणि अपात्र केलं असेल तर तुम्हाला पात्र कसं व्हायचं आणि आज मंगळवार आहे, तुमच्या जिल्ह्यामध्ये, तुमच्या तालुक्यामध्ये, तुमच्या गावामध्ये नेमकं किती वाजता जून जुलैच्या
1500 रुपयाचे अधिक 1500 रुपये असं 3000 रुपयांच्या हप्त्याचं वितरण नेमकं किती वाजता होणार आहे, सर्व काही माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. त्याआधी आपण कोणत्या कागदपत्रांची चौकशी करण्यात आल्या याची यादी एकदा आपण झटपटपणे 2 मिनिटांच्या आतमध्ये पाहून घेऊया. आता बघा लाडक्या बहिणींनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी 2025 या मागच्या वर्षाचा जो तुम्ही उत्पन्नाचा दाखला या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या अर्जाला जोडलाय तर त्याची चौकशी करण्यात आल्या. बघा लाडक्या बहिणींनो, अनेकांनी काय केले, 2024चा उत्पन्नाचा दाखला आपल्या अर्जाला जोडलाय, परंतु सरकारच्या माध्यमातून मागच्याच महिन्यामध्ये तुम्हाला स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी ऑर्डर दिली होती की तुमचा उत्पन्नाचा दाखला हा मागच्या 2025चा पाहिजे, 2024चा चालणार नाही. आणि तो उत्पन्नाचा दाखला 2025चा तुम्ही जोडला असेल तर त्याची सविस्तरपणे काटेकोरपणे या ठिकाणी आता चौकशी करण्यात आल्या की या उत्पन्नाच्या दाखल्यामध्ये पहिला कसं होत होतं की फक्त महिलांचं उत्पन्न चेक केलं जायचं, परंतु आता तसं अजिबात नाही आहे. यामध्ये आता रेशन कार्डावरती जेवढे बी काही 18 वर्षाच्या वरील लोक आहेत, म्हणजे तुमचे नवरा असेल किंवा लग्न झालं नसेल तर तुमचं या ठिकाणी वडील असेल, लग्न झालं असेल तर तुमचे सासू-सासरा, तुम्ही आणि तुमचा नवरा, तुमचं मोठं पोरग जर 18 वर्षाच्या वरील असेल तर हे सगळे मिळून या ठिकाणी किती कमवतात, म्हणजे बँकेच्या खात्यावर त्यांना किती येतंय. जर या ठिकाणी 2.5 लाखांच्या वरती वर्षाला जर या ठिकाणी येत असेल तर तुम्हाला अजिबात पैशांचं वितरण या ठिकाणी होणार नाही. 2.5 लाखांच्या वरती म्हणजे महिन्याला किती, 20,000च्या वरती जर तुमच्या घरातल्या सर्व या ठिकाणी सदस्याच्या कुटुंबातील आता पैशांचं वितरण जे बँकेच्या खात्यावर जमा होतं तर ते 20,000च्या वरती जर होत असेल तर तुम्हाला या ठिकाणी पैशांचं वितरण होण्यासाठी प्रॉब्लेम असणार आहे. त्याचं कारण सुद्धा या ठिकाणी समोर आले. सरकार काय म्हणतंय, आम्ही गोरगरीब आणि गरजू लाडक्या बहिणींसाठी ही योजना काढल्या, परंतु जर तुमचं उत्पन्न 2.5 लाखांच्या वरती जर या ठिकाणी जात असेल तर अजिबात तुम्हाला पैशांचं वितरण सरकारच्या माध्यमातून केलं जाणार नाही, असं या ठिकाणी स्पष्टपणे आता सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं. आणि तशा प्रकारे अनेक लाडक्या बहिणींना या ठिकाणी अपात्र सुद्धा करण्यात आलेलं आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आज तुम्ही काळजीपूर्वक बघायचं आहे, कारण काल सोमवार आज मंगळवार असं 2 दिवस वाटपाचे निवडण्यात आले होते. आज जर पैशांचं वितरण तुम्हाला झालं नाही तर सरळ सरळ तुम्हाला अपात्र करण्यात आलंय असं तुम्ही या ठिकाणी समजू शकता. आज भलेही रात्री होऊ द्या, परंतु आता पैसे वाटल्याशिवाय बँका बंद करू नका, अशा प्रकारचे थेट आदेश या ठिकाणी आता देण्यात आले आहेत. त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी तुम्ही महिला असाल, आतापर्यंत मे आणि एप्रिल महिन्याचा हप्ता मागच्या महिन्यामध्ये या ठिकाणी घेतला असाल तर आता जून आणि जुलै महिन्याचा हप्ता या ठिकाणी घेण्यास सज्ज राहायचा आहे. आज मंगळवार आहे, 7 जुलै आहे. कोणाकोणाला पैशांचं वितरण या ठिकाणी सुरू करण्यात आलंय हे पहिल्यांदा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी आता समजावून सांगतो, पहा. आता बघा लाडक्या बहिणींनो, दुसऱ्या महत्त्वाच्या कागदपत्रांची चौकशी करण्यात आल्या. जर ही कागदपत्र तुमचं व्यवस्थित नसेल तर तुम्हाला अपात्र करण्यात आले, ती म्हणजे पिवळं व केशरी रेशन कार्डाचं झेरॉक्स. आता तुम्ही पण लाडकी बहीण योजनेच्या अर्जाला पिवळे व केशरी रेशन कार्डाचं झेरॉक्स नक्कीच या ठिकाणी 100% जोडलेलं असणार आहे. मग आता यामध्ये काय केलंय, अनेक जे आता पिवळ्या व केशरी रेशन कार्डावरती आता सदस्य आहेत तर ते अनेकांनी या ठिकाणी दुसऱ्या गावामध्ये आपलं दुसरंच रेशन कार्ड काढले आणि त्या ठिकाणी सुद्धा या ठिकाणी अनेक आता योजनांचा लाभ घेऊ लागलेत. आणि 2-2 ठिकाणी या ठिकाणी रेशन कार्ड काढल्यामुळे आता त्या सदस्यांची आता कोंडी होणार आहे, त्यांना मोठा प्रॉब्लेम असणार आहे. सरकार काय म्हणतंय, पिवळं व केशरी रेशन कार्ड तुम्ही एकाच गावामध्ये राहू शकता आणि त्याच ठिकाणी आता काढू शकता आणि तिथेच एक वेळा लाभ घेऊ शकता. परंतु अनेकांनी या ठिकाणी 2-2, 3-3 रेशन कार्ड काढले आहेत आणि त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना पैशांचं वितरण होण्यासाठी मोठा या ठिकाणी प्रॉब्लेम येऊ लागला आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी लाडक्या बहिणींना या ठिकाणी विनंती केली होती, घरातील तुम्ही फक्त 1 किंवा 2 महिला लाभ घ्या, परंतु महिला अजिबात ऐकत नाहीत. एका घरातील 3 जण, 4 जण, 5 जण असं लाभ या ठिकाणी घेत असतात. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून त्यांना वगळण्यात येऊ लागलंय. त्यांना अजिबात पैशांचं वितरण करू नका, त्यांना पैशांचं वाटप करू नका, अशा प्रकारचे थेट आदेश या ठिकाणी देण्यात आले आहेत. त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनो, तुमच्या लक्षात आलं का बघा, सर्व लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना कालपासून पैशांचं वितरण डीबीटीच्या माध्यमातून या ठिकाणी आता जमा करायला सुरुवात केली आहे. काल जवळपास या ठिकाणी आता 52 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे पैशांचं वितरण या ठिकाणी पार पडलेलं आहे. आणि जवळपास या ठिकाणी 40 ते 42 लाख लाडक्या बहिणी ज्या शिल्लक राहिल्या होत्या
त्यांना या ठिकाणी सकाळी 10 वाजल्यापासून पैशांचं वितरण सुरू झाले। तुम्हाला जर अजून पण आलं नसेल तर या महत्त्वाच्या 15 जिल्ह्यामध्ये पुढच्या अर्ध्या ते 1 तासांच्या आतमध्ये तुम्हाला सुद्धा आता डीबीटीच्या माध्यमातून या पैशांचं वितरण या ठिकाणी होणार आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पुढचा नियम या ठिकाणी घालण्यात आला होता तो म्हणजे घरामध्ये आता वाहनांची मर्यादा। पहिला कसं होत होतं 4 चाकी गाडी असेल तर हप्ता मिळणार नाही, परंतु आता 2 चाकी गाड्यांचा सुद्धा नियम आता लागू करण्याची शक्यता आहे। त्याचं कारण म्हणजे एका घरामध्ये 3, 4, 5 अशा 2 चाकी गाड्या आहेत। मग 3, 4, 5 अशा जास्त 2 चाकी गाड्या असतील तर या ठिकाणी त्यांचा सुद्धा नंबर आता कशामध्ये लागतो तर आता मोठ्या श्रीमंत व्यक्तीच्या आता कुटुंबातील लागतो आणि त्यामुळे तुमच्या घरामध्ये 2 किंवा 3 पेक्षा जास्त आता 2 चाकी गाड्या असतील तर त्यांना वगळण्यात येणार असल्याची शक्यता सुद्धा सूत्रांमार्फत या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। मग आज मंगळवार आहे, आज 7 जुलै आहे, आज कोणाकोणाला पैशांचं वितरण होणार आहे याची यादी या ठिकाणी आता समोर आल्या। ती यादी या ठिकाणी तुम्ही आता ऐकायचं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्व लाडक्या बहिणींना अर्जंट सूचना तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्या। ती म्हणजे आता सर्व लाडक्या बहिणी आपापले पैसे लवकरात लवकर बँकेमध्ये जाऊन काढायचं आहे, कारण बँकेमध्ये गर्दी झालेली असणार आहे आणि अनेक महिला या ठिकाणी गर्दीमध्ये आता पैशांचं वितरण लवकरात लवकर घेत असतात, परंतु अनेक या ठिकाणी लेट करत असतात। त्यामुळे तुम्हाला सांगण्यात आलंय डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून हे पैशांचे वितरण होत असताना यामध्ये एक मिनिमम बॅलन्सचा रूल या ठिकाणी आता बँकामध्ये लागू केला आहे। यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया आणि पोस्टात जर तुमचं खातं असेल तर यामध्ये मिनिमम काहीतरी शिल्लक रक्कम ठेवा, असं सरकारच्या माध्यमातून आता सर्व लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना कळवण्यात येऊ लागला आहे। अन्यथा 300 रुपये दंड सुद्धा या ठिकाणी होणार, अशा प्रकारची सूचना देखील अनेकांना या ठिकाणी येऊ लागल्या। त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनी पैसे झटपट पद्धतीने या ठिकाणी काढण्यास सुरुवात केल्या। तुम्ही सुद्धा झटपट पद्धतीने या ठिकाणी पैशांचं वितरण तुमच्या बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी झालेलं असणार आहे, काढून घरी घेऊन यायचं आहे। कारण खेडेगावातील अनेक महिला असतात त्यांना पैशांचं वितरण झालेलं असतं, परंतु या ठिकाणी त्यांच्या गावाला रेंज नसते, आधीच पावसाळा सुरू आहे, वारं सुरू आहे, त्यामुळे या ठिकाणी रेंज नसल्यामुळे त्यांना बँकेच्या खात्यावरती पैसे जमा होऊन पण लवकर मेसेज येत नाही। इकडे महिला वाट बघत असतात, आता मेसेज येईल मग मेसेज येईल, परंतु महिलांना या ठिकाणी पैसे जमा होऊन पण या ठिकाणी मेसेज यायला लेट येत असतो। त्यामुळे तुमचं गुगल पे, फोन पे, पेटीएम जे काही तुम्ही ॲप वापरता ते सर्व काही या ठिकाणी चेकिंग आता तुम्ही करून घ्यायचं आहे। चला तर मग आता लाडक्या बहिणींनो, आता तुम्हाला त्या जिल्ह्यांची यादी सांगत आहे ज्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण डीबीटीच्या माध्यमातून आता होणार आहे। तर बघा, सर्वांनी आपापले जिल्हे ऐकायचे आहे। पहिले 2 जिल्हे यामध्ये सांगण्यात आलेत, धुळे आणि जालना। धुळे आणि जालना या जिल्ह्यांची लाडक्या बहिणींची संख्या बघायला गेली तर 4.5 ते 5.5 लाखांच्या दरम्यान आहे। या सर्व लाडक्या बहिणी जून आणि जुलै महिन्याचा हप्ता नेमका कधी येणार अशी आतुरतेने या ठिकाणी वाट बघत होत्या। अनेक महिला एकमेकांना फोन लावून विचारत होत्या की जून महिना संपून गेला आणि जुलै महिन्याची सुरुवात या ठिकाणी होऊन पण आता जवळपास 7 दिवस बाकी झाले आहेत आणि तरी पण या ठिकाणी सरकारने जून आणि जुलै महिन्याचा हप्ता का सोडलेला नाही असं जेव्हा एकमेकांना या ठिकाणी बोलू लागले होत्या त्यावेळी सरकारच्या माध्यमातून आनंदाची बातमी आता समोर आल्याची माहिती मिळते। त्यामुळे जालना आणि धुळे हे 2 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पैशांचं वितरण थेट डीबीटीच्या माध्यमातून आता जमा करण्यात येऊ लागल्याची माहिती समोर येत आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढच्या 2 जिल्ह्यांची यादी सांगणार आहे। आता 15 जिल्ह्यापैकी 2 जिल्ह्यांची यादी सांगितली, अजून या ठिकाणी लाडक्या बहिणींनो तुम्हाला 13 जिल्ह्यांची यादी सांगणार आहे। तुमचा जिल्हा सुद्धा पुढे नक्कीच या ठिकाणी असू शकतो, त्यामुळे इथून पुढे सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत आता फक्त 2 मिनिटे या ठिकाणी आता बघायचं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, पुढच्या जिल्ह्यांची यादी सांगण्यात आली, अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर। खूप मोठे जिल्हे आहेत, यामध्ये गोरगरीब लाडक्या बहिणींची खूप संख्या जास्त आहे, त्यामुळे आता दुसऱ्या टप्प्यामध्ये 2 जिल्ह्यांची निवड करण्यात आली, छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर। या सुद्धा जिल्ह्यातील अनेक लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण जून आणि जुलै महिन्याचे आता जमा करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे। त्यानंतर पुढच्या जिल्ह्यांची लिस्ट सांगण्यात आल्या, सातारा, कोल्हापूर हे सुद्धा आता गोरगरीब महिलांचे जिल्हे म्हणून या ठिकाणी नेहमी चर्चेत असतात। त्यांना सुद्धा डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून आता हे पैसे जमा करण्याची शक्यता आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोकण साइड। आता कोकण साइड म्हणजे कुठले तर रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, त्यानंतर आता पालघरचा काही भाग। या भागामध्ये ज्या लाडक्या बहिणी आपलं आधार कार्ड बँकेच्या खात्याला जोडलेलं असेल, केवायसी प्रक्रिया केली असेल
तर त्यांना सुद्धा लवकरात लवकर आता जून जुलैचे आता एकत्र पैसे 3,000 रुपये मिळण्याची शक्यता सूत्रांमार्फत वर्तवण्यात आल्या। त्यानंतर पुढचे जिल्हे लातूर आहे, नांदेड आहे, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता या ठिकाणी सांगण्यात आले बीड, बुलढाणा, त्यानंतर पुण्याचा काही भाग, मुंबई शहर, मुंबई उपनगर, त्यानंतर आता ठाणे, त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आला नागपूर, नाशिक या सुद्धा जिल्ह्यामध्ये लवकरात लवकर जून आणि जुलै महिन्याचा हप्ता या ठिकाणी आता जमा होण्याची शक्यता सूत्रांमार्फत वर्तवण्यात आल्या। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।